शहर में एक बार फिर आरटीओ विभाग में कथित भ्रष्टाचार का बड़ा अपराध सामने आया है। ओवरलोड एंट्री रैकेट और एंटी करप्शन ब्यूरो के अधिकारियों पर लगे मिलीभगत के आरोपों के बीच 4 मार्च को हुई वर्तमान और रिटायर्ड दागी आरटीओ अधिकारियों की एक संदिग्ध मीटिंग ने पूरे मामले को बेहद गंभीर बना दिया है। इस घटनाक्रम ने न केवल परिवहन विभाग की कार्यप्रणाली पर सवाल उठाए हैं, बल्कि सरकार को भी असहज स्थिति में डाल दिया है। मामले ने उस समय और तूल पकड़ लिया जब एसीपी नागपुर के कुछ अधिकारियों पर भी कथित मिलीभगत के आरोप सामने आए। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार कुछ बिचौलियों और निलंबित अधिकारियों के माध्यम से आरटीओ अधिकारियों से मासिक वसूली की जाती है। जो अधिकारी नियमित भुगतान करते हैं उन्हें उल्लेखनीय है कि दागी सेवानिवृत्त आरटीओ अधिकारी की उपस्थिति में हुई इस बैठक ने राजनीतिक गलियारों में भी हंगामा मचा दिया है। पूर्व परिवहन मंत्री अनिल परब के बाद राज्य के कांग्रेसी नेता विजय वडेट्टीवार भी आरटीओ में वर्तमान और सेवानिवृत्त अधिकारियों की मिलीभगत को लेकर सरकार के खिलाफ आक्रामक है। इस पूरे घटनाक्रम के बीच यह तथ्य भी सामने आया कि पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले की अध्यक्षता में हुई बैठक में ओवरलोडिंग पर सख्त कार्रवाई के निर्देश दिए गए थे। इसके बावजूद जमीनी स्तर पर इन आदेशों की खुलेआम अनदेखी होती नजर आ रही है, जिससे प्रशासनिक नियंत्रण पर सवाल उठ रहे हैं। ऐसी भी कार्रवाई से बचाया जाता है, जबकि भुगतान से इनकार करने वालों को कथित रूप से ट्रैप कार्रवाई का सामना करना पड़ता है। इतना ही नहीं, संपर्क के लिए व्हाट्सएप कॉल का उपयोग किए जाने की भी बात सामने आई, ताकि कॉल रिकॉर्ड का कोई ठोस सबूत न मिल सके। इस बैठक के वीडियो के साथ कथित रूप से 8,500 भारी वाहनों की ओवरलोड एंट्री सूची के वायरल होने की चर्चा ने मामले को और गंभीर बना दिया। यामध्ये एक खरमाटे नावाचे ग्रस्त आहे, हे कुठल्याही सेवेत नाही। यापूर्वीच्या या परिवहन विभागाचे जे काही मंत्री असायचे त्यांच्याकडे हा बदल्यांचं पूर्ण रॅकेट चालवणारा, बदल्या करणारा हा व्यक्ती होता। याबरोबर एक भुयार नावाचे आरटीओ आहेत, ते आता अकोल्याला आहे आणि त्यांच्याबरोबर सस्पेंड झालेली 2 व्यक्ती आहेत, राजू नागरे आणि योगेश खैरनार। ही 4 मंडळी पूर्ण महाराष्ट्रातील कलेक्शन करतात। मुळात विषय चंद्रपूर जिल्ह्यातील झालेल्या ट्रॅपवरून आहे। विदर्भामधील जवळपास 64 मुलं ही आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाली होती। त्यांना सेवेत कायम केलं गेलं होतं, प्रमोशन त्यांचं झालं होतं। पण या चौकडीला वाटतं की हे सर्व आमच्या मार्फतून व्हायला पाहिजेत। पण या सर्वांचं लीड या विदर्भातील मुलांच्या प्रमोशनसाठी आणि सेवेसाठी लीड करणारे पवन पोटदुखे नावाचे विदर्भातील आमच्या चंद्रपूरचे आरटीओ इन्स्पेक्टर होते आणि त्यांनी सगळा पाठपुरावा केला। परंतु या खैरनारला आणि या भुयारला, जो आता अकोल्यामध्ये असतो, आता आरटीओ आहेत आणि ते फक्त नागपुरात बसतात वसुलीसाठी, तिथे बसतच नाही हे भुयार। आणि हे दोनही सस्पेंड झालेली लोक हे संपूर्ण हे चालवतात। यांचं काम काय आहे अजून आता नवीन कमिशनर आले, त्यांना माहिती नाही। पण बदल्यामध्ये पूर्णतः सक्रिय हे असतात। वसुलीमध्ये या खैरनार नावाचा माणूस हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या अधिकाऱ्यावर दबाव टाकतो। त्या सांगितलेले लोकांना किंवा वाहन चालक आहेत किंवा मालक आहेत, मालकांचे एक रॅकेट तयार केलंय आणि ओव्हरलोड सगळे गाड्या चालू द्या। सर्व वसुलीसाठी एक योगेश नावाचा माणूस नागपुरात त्यांनी बसवला या खैरनारने आणि सर्व आपल्या खरमाटे नावाच्या व्यक्तीने। हा खरमाटे एवढा बदमाश आहे की पूर्ण या यंत्रणेला धमकावतो। नाही जर त्यांनी ऐकलं तर त्यांच्यावर ट्रॅप करायसाठी प्लॅनिंग करतो। इथे एक एडिशनल एसपी आहेत, मी त्यांचं नाव आता घेणार नाही, एंटी करप्शनचे। ते पूर्णतः या विभागाला कंट्रोल करायचं काम करतात किंवा सगळ्याच विभागाला। याची मूळ म्हणजे विषय असा आहे की ज्या गोष्टीवर या ट्रॅप झाला ते काही मिळाले नाही, त्यांनी काही पैसे घेतले नाही। तो 15 दिवसापूर्वी कोणीतरी ट्रक चालवला तिकडे त्या रोडवर आणि 15 दिवसापूर्वी रोडवर ट्रक चालवून त्यांनी या पोटदुखीने पैशाची मागणी केली, असा खोटा रिपोर्ट दिला। खरं तर कुठेही फोनवर अशा प्रकारची, मी कोणाचा एंटी करप्शन वाल्या किंवा कोणी सापडले त्याचं समर्थन करत नाही, नाबूद करायसाठी षडयंत्र रचल्या जात आहे। आणि तो ट्रक चालक यांनी सांगितलेल्या पूर्ण जे काही गाड्या आहेत ओव्हरलोड चालल्या, जे रिसिप्ट फाडल्या जाते ते यांनी बंद करून टाकले आणि त्याची वसुली बंद केल्यामुळे आणि त्याबरोबर त्याला जे कंट्रोल होता आणि त्या विदर्भातील मुलांचा प्रमोशनच त्याला नको होता, विशेष म्हणजे या खरमाटेला। त्यामुळे या सगळ्या यंत्रणेला हाताशी धरून हा पूर्णतः बनावट एफआयआर हा तयार केला गेला। बनावट हा विदर्भातील मुलांना आरटीओ जे आता इन्स्पेक्टर झालेत त्यांना
कंट्रोलमध्ये आणायचं. तो धमकवतोय, त्याचे क्लिप आहेत, त्याचे फोन रेकॉर्ड आहेत. तुम्ही माझं ऐकणार नसाल तर मी तुम्हाला नेस्तनाबूत करेल, तुम्हाला उद्ध्वस्त करेल. आणि हे सर्व जी काही माहिती आता आमच्याकडे उपलब्ध आहे ही संपूर्ण, आणि त्याच्याबरोबरचे क्लिप्स आहेत, फोन रेकॉर्ड आहेत. तर हे काय करतायत आमचे मंत्री? मंत्र्यापर्यंत अजून काही हे नाही, खालीच मी माहिती घेतली. मंत्र्यापर्यंत हे काही जात नाहीये, म्हणजे सरनाईकापर्यंत ही काही सगळी वसुली जात नाही. पण आरटीओची सिस्टम पूर्ण हायजॅक करण्याचं काम हा खरमाटे करतो. याचं नाव अनेक वेळा या खरमाटेचा बदल्यांचा रॅकेट चालवते म्हणून यापूर्वी आमची सत्ता होती त्यावेळेस याचं नाव आलं होतं. त्याच्या पूर्वी सुद्धा या खरमाटेचं नाव आलं होतं. महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी याला कंट्रोल करून त्या नाक्यावरची तपासणी करतो. आता उदाहरणार्थ हा जबरदस्तीनं वसूल करायला लावतो. आता ऑनलाईन बदल्या झालेत यावेळेपासून, आता बदल्यामध्ये हस्तक्षेप कमी झाला, पण वसुलीमधला हस्तक्षेप कमी झाला नाही. तिथे यांनी माणसं पेरलेली आहेत आणि माणसं पेरल्यानंतर त्या माणसाला सांगतो की इथे इतकी वसुली झाली पाहिजे. इन्स्पेक्टरनी नकार दिला तर त्याची तक्रार करतो, त्याला कुठे ना कुठेतरी त्रास देतो. आणि 100 रुपये वसूल झाले तर याला सांगतो की तू 10 रुपये ठेव, 90 रुपये मला पोहोचव. हा खरमाटे. म्हणजे याला वाटतं की विदर्भ म्हणजे याला ह्या खरमाटेला, पश्चिम महाराष्ट्र खरमाटेला लुटायसाठी एक सोपं काम झालेलं आहे. आणि त्याच्याबरोबर भुयार नावाचा जो करतो नागपूरमध्ये जो होता आरटीओ ऑफिसर, त्याची बदली या तक्रारीमुळे अकोल्याला झाली. तर अकोल्याला झाल्यानंतर सुद्धा तो नागपुरात बसून सगळा विदर्भ हँडल करतो आणि या पोरांच्याकडून सगळी वसुली करून घेतो जबरदस्तीने. असं हे एकूण प्रकरण आहे.